सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश अत्यंत उपयुक्त आहेत. हजारो वर्षे लोटली तरी गीताज्ञानाची महती उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया. नमस्कार, भक्तिरस चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील कोणते 5 उपदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण पाहू. भारतीय तत्वज्ञान हे कालातीत आहे. देशात अनेक धर्म जाती पंथाचे नागरिक अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. गीतेतील शिकवण ही कालातीत असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते याची प्रचिती अनेकांना येत असते. सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील हे 5 उपदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षे लोटली तरी गीताज्ञानाची महती उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही. आजच्या काळातही अनेक विचारवंत तत्वज्ञ गीतेवर संशोधन करताना दिसतात. गीतेवर देशभरात अनेक अन्य ग्रंथ, टीका ग्रंथ रचण्यात आले. यावरूनही गीतेची थोरवी अधोरेखित होते असे सांगितले जाते. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेत जाणून घेऊया. 1. कर्म हाच अधिकार. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. याचा भावार्थ असा आहे की तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफलप्राप्ती होईल. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगता येणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. 2. कोणाचाही द्वेष करू नका. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. याचा भावार्थ असा आहे की असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्मांचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. याचा अर्थ असा की एखादे कार्य मनाप्रमाणे पार पडल्यानंतर अति आनंदित होता कामा नये. अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते. तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते. 3. कर्म करणे अत्यावश्यक. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठते कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुण्यः. याचा भावार्थ असा आहे की निस्संदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचाच अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधील आहे. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो असे सांगितले जाते. 4. संयम आणि नियंत्रण आवश्यक. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचा रहस्य उच्यते. याचा भावार्थ असा आहे की मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो वा त्याविषयी विचार करतो, तो दांभिक मानला जातो. याचा अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान,
खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते. 5. श्रद्धा, सबुरी, विश्वास ठेवा. एका विभूतीय योगच मम्य व्यक्तितत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. याचा भावार्थ असा आहे की जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योगशक्तीचे तत्व जाणतो तो निश्चल भक्ती योगयुक्त होतो. यात कोणतीही शंका नाही. याचाच अर्थ असा आहे की जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही असे सांगितले जाते. आम्हाला आशा आहे की ही सुखी आनंदी जीवनासाठी गीतेतील सांगितलेले 5 उपदेश तुम्हाला आवडले असतील तर मग तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा, तसेच आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.